नमस्कार, स्ट्रेट टॉक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एक शख्सियतला व्यक्तीला भेटणार आहोत. खरं तर हा बऱ्याच वर्षानंतर योग येतो आहे. गेली 40-42 वर्ष सक्रिय राजकारणात ज्याने आपलं नाव कमावलं आहे. शिवसेनेचा सदस्य ते शिवसेना नेता इथपर्यंत त्यांचा प्रवास झालाय. या प्रवासाच्या दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख, विरोधी पक्षनेते, त्याच्यानंतर आमदार, अनेक वर्ष आमदार, त्याच्यानंतर मंत्रीपद, पालकमंत्री, अनेक पद भूषवलेले व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचा एकंदरीत कल काय आहे, अंदाज काय आहे, त्याशिवाय स्थानिक राजकारण कसं आहे, त्यांची पुढची वाटचाल काय, अशा सर्व विषयावर आपण परामर्श घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्या बरोबर आहेत गुहागरचे आमदार, शिवसेना नेते भास्करराव जाधव. भास्करराव, आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर खूप वर्षांनी हा बातचीत करतो आहोत. मला पण एक्साइटमेंट होती आपल्याशी कधी भेट होईल, त्या दरम्यान आपला हा विषय चालू करू आपण. मी असं ठरवलंय की आधी तुम्ही दौरा करून आलाय कालच, आणि जवळपास महिनाभर तुम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतात, ज्याच्यामध्ये विदर्भ आहे, कोकण तर आहेच, मुंबई, पुणे, ठाणे या दौऱ्यापासून तुम्ही उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, जवळजवळ महाराष्ट्र कव्हर केलेला आहे ॲज अ स्टार प्रचारक म्हणून. तर मला पहिला प्रश्न असा विचारायचा किंवा माहिती करून घ्यायची तुम्हाला तुमच्याकडून की आता तुम्ही 35-40 वर्ष सगळ्या निवडणुका बघताय, सक्रिय त्याच्यामध्ये आपण आहात, लोकसभा का होईना असू दे, पण मागच्या इलेक्शन सगळ्या निवडणुका आणि आत्ताची ही 18वी लोकसभेची होणारी इलेक्शन, ह्याच्यामध्ये काय बेसिक फरक तुम्हाला सगळा जाणवतो? असं आहे सतीशराव की तुम्हीही या पत्रकारितेमध्ये खूप दीर्घकाळपर्यंत, दीर्घ काळापासून अभ्यास करतात, अनेक गोष्टी अनुभवाच्या तुमच्याजवळ सुद्धा आहेत. तशाच पद्धतीनं 1980ची ही आणीबाणी नंतरची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये मी सक्रियपणे काम केलेलं आहे. त्यावेळेला साधारणपणे मी 21-22 वर्षांचा होतो आणि पहिले उमेदवार त्यावेळेचे बापूसाहेब परुळेकर हे त्यावेळेला जनता दलाचे उमेदवार म्हणून त्यावेळेला होते. आणि माझे वडील हे मूळ जनसंघाचे, आमचं घराणं हे मूळ जनसंघाचं घराणं, विचारांचं. त्यावेळेपासून मी अनेक निवडणुका बघितल्या. म्हणजे स्वर्गीय इंदिरा गांधींना मी बघितलं, त्यांची कार्यशैली थोडीफार मला आठवते. त्याच्यानंतर मोरारजी देसाई जनता दलाचे आलेले, त्यांनाही मी बघितलं. मी त्याच्यानंतर राहुल गांधींना बघितलं, किंवा विश्वनाथ प्रताप सिंगांची कारकीर्द बघितली, एच डी देवेगौडांची बघितली, आय के गुजरालांची बघितली, चंद्रशेखरांची मला आठवते कारकीर्द. त्याच्यानंतर पी व्ही नरसिंहरावांची मी कारकीर्द बघितली. त्याच्यानंतर माननीय कैलासवासी अटल बिहारी वाजपेयींची कारकीर्द बघितली. त्यानंतर 10 वर्ष मी मनमोहन सिंगांची पण कारकीर्द बघितली. सर्वसाधारणपणे 1982 सालापासून या सक्रिय राजकारणामध्ये मी आहे आणि गेले 10 वर्ष विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींची मी कारकीर्द बघतोय. आजपर्यंत देशाचा प्रमुख, देशाचे पंतप्रधान इतक्या, म्हणजे मराठी भाषेत सांगायचं म्हणजे आपल्या अधिकार, मर्यादा, आपलं पद, या सगळ्याची गरिमा घालून वागणारा नेता, पंतप्रधान म्हणून मी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना अनुभवतोय. 2014 साली नरेंद्र मोदींना खूप मोठ्या विश्वासानं लोकांनी, सर्वांनीच निवडून दिलं होतं. खरंय, बरेच वर्ष या देशावर काँग्रेसची राजवट होती आणि बदल हा लोकशाहीमध्ये अपेक्षित असतोच, तो हवाच होता, ती झाली. पण मागच्या 2 निवडणुका नरेंद्र मोदींबद्दलचे प्रेम किंवा नरेंद्र मोदी पंतप्रधान पुन्हा व्हावेत अशी जी लोकभावना होती, ती या वेळेला नरेंद्र मोदींबद्दल तिरस्काराची भावना मी अनुभवली. नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होता कामा नयेच, पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं सुद्धा सरकार या देशामध्ये येऊ नये अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये मला दिसली. व्यक्तिगत नरेंद्र मोदींवर लोकांचा राग आहेच, पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी सुद्धा नको, हा इतके वर्षाच्या अनुभवामध्ये इतका तिरस्कार मी पहिल्यांदा बघितला. काँग्रेसबद्दल सत्ता परिवर्तन हवंय, लोकशाहीमध्ये काँग्रेसच का सत्तेवर असावी हा एक विचार होता. काँग्रेस किती वाईट आहे,
हे 25 वर्ष भाजपवाले सांगण्याचा प्रयत्न करत होते, हॅमर करत होते, वेगवेगळ्या कपोलकल्पित गोष्टी लोकांसमोर मांडत होते, म्हणून लोकांच्या मनात राग होता. परंतु तशा पद्धतीनं काँग्रेसनी आपली लेवल न सोडता सुद्धा नरेंद्र मोदींबद्दल तिरस्काराची भावना या संपूर्ण प्रचारामध्ये मी अनुभवली. प्रचाराचा एक स्टार प्रचारक म्हणून तुम्ही आणि शिवसेना नेते म्हणून काम करत आहात, उभाटाचे सगळं तुमचा आणि तुमच्याबरोबर जे असणारे प्रचारक यांचा मूळ मुद्दा काय राहिला, की लोकांसमोर तुम्ही काय मांडतात? ठीक आहे, म्हणजे नरेंद्र मोदींबद्दल तिरस्काराची भावना होती किंवा अजूनही आहे, अजूनही चालू आहे सगळा विषय, पण तुमचा मूळ मुद्दा प्रचाराचा काय राहिला? तुमच्या पक्षाची काय भूमिका राहिली या सगळ्या विषयामध्ये? असं आहे की मुळामध्ये या देशामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये अशा 5 टप्प्यामध्ये निवडणुका कधी झाल्या नव्हत्या, पहिल्यांदाच झाल्या. असं काय निगेटिव्ह वातावरण होतं, असं काय निवडणुका इतक्या 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घेण्यासारखी कायदा आणि सुव्यवस्थेची अडचणीची परिस्थिती निर्माण झाली होती, असं काहीच झालं नव्हतं. तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींना भाषणं करायला मिळावीत, नरेंद्र मोदी करायला मिळावं हाच एक विषय होता. परंतु त्याचबरोबर आमचे जे प्रचाराचे मुद्दे होते ते 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी ज्यावेळेला 2014 साली आले त्यावेळेला त्यांनी काळा धन लावूंगा, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये आम्ही देऊ, देशामध्ये प्रत्येक वर्षाला 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ, बरोबर, स्वस्ताई करू, गॅस सिलेंडर स्वस्त करू, दाऊद इब्राहिमला फरफटत आणू, चीनच्या लोकांना धडा शिकवू, काँग्रेसचं सगळी काळी पापं बाहेर काढू, अशा गोष्टी त्यांनी मांडल्या होत्या. त्यातलं काहीही त्यांनी केलेलं नाही. त्यानंतर 2019ची निवडणूक ही त्यांनी मोदी है तो मुमकिन है. काय मोदी है तो मुमकिन है? तर पुलवामामध्ये जे 42 जवान मारले गेले, आरडीएक्सची गाडी धडकवून मारले गेले, आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी सांगितलं की घर में घुस के मारेंगे, आणि एक सर्जिकल स्ट्राईक केला. लोकांना वाटलं ठीक आहे, पाकिस्तानला धडा शिकवला, म्हणून ती निवडणूक त्यांनी जिंकली. या वेळेला त्यांनी 2 नारे दिले, त्या 2 नाऱ्यामध्ये ते फसले घोषणेमध्ये. गॅरंटी पहिली 400 पार, लगेच संविधानच तुम्हाला बदलायचं, कारण त्यांचेच लोक बोलत होते, म्हणून लोकांच्या मध्ये एक जनजागृती झाली. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं ती मोदी की गॅरंटी. मग त्यांनीच मुद्दे आमच्या हातामध्ये दिले. मग 2010 साली हे ज्या काही घोषणा केल्या होत्या, डिझेल पेट्रोल पासून 15 लाखापासून 2 कोटी नोकऱ्यांपासून, ही गॅरंटी कोणाची होती? ती गॅरंटी पूर्ण झाली का? नाही झाली. मग नरेंद्र मोदी तुम्ही केलेलं काम का सांगत नाही? तुम्ही केलेलं काम सांगा. आणि म्हणून त्यांच्याकडे कुठलंही केलेलं काम नव्हतं, त्यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिला नाही सांगायचा, मुद्दा राहिला नाही, आणि प्रचाराची पातळी त्यांनी सोडली. हा, मला त्याचवर यायचं आहे की असं पाहिलं आपण सर्वांनीच की राजकारणाचा आणि राजकीय नेत्यांचा बऱ्यापैकी सगळ्यांचाच या लोकांनी एक स्तर बिघडवलाय, असं तुम्हाला वाटतंय का तुमच्या ऑब्झर्वेशन मधून? की राजकीय हेवेदावे असू शकतात, सामाजिक हेवेदावे असू शकतात, एखाद्या मुद्द्यावर तुमचं कोणाचं आपल्याशी पटणार नाही किंवा त्याच्यावर विरोधाभास असू शकतो, परंतु व्यक्तिगत पातळीवर राजकारण हळूहळू घसरायला लागलं आणि ते राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांपासून खालपर्यंत यायला लागले. तुमचा अनुभव काय सांगतो या सगळ्या विषयावर? अत्यंत घातक आहे. आयुष्यातली 25 वर्ष काँग्रेसला शिव्या देण्यात माझी पण गेली नाही असं मी म्हणत नाही. म्हणजे मी ज्या पक्षाचं काम करत होतो, शिवसेनेचं, ती शिवसेना काँग्रेसचे दोषच काढत होती, काँग्रेसला शिव्या देत होती. पण 10 वर्ष भाजपाचं सरकार आणि त्यापूर्वीचं काँग्रेसचं सरकार याची जर तुलना केली तर काँग्रेसने कधीही मर्यादा सोडल्या नव्हत्या. काँग्रेसने आपला सुसंस्कृतपणा सोडला नव्हता. काँग्रेसने राजकारण हे व्यक्तिगत द्वेषाकरता केलेलं नव्हतं. काँग्रेसने राजकारण हे विरोधी पक्ष संपवण्याकरता केलं नाही. बरोबर, की जे 10 वर्षामध्ये या केंद्र सरकारने केलं, नरेंद्र मोदींनी केलं. तुम्हीच मला सांगा, ईडी हा विषय तुमच्या कधी ऐकण्यात होता? इतके वर्ष काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये ईडीआय पण होती, सीबीआय पण होती, एनआयए पण होती, इन्कम टॅक्स पण होता, अगदी एसआयटी पण होती. छोट्यातल्या छोट्या माणसांवर जो विरोधात बोले त्याला आतमध्ये टाकायचं. राज्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सरळ उचलून आतमध्ये टाकलं. हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री यांच्यावर 8.5 एकर जमीन बळकावल्याचा फक्त आरोप आहे.
8.5 एकर. कशाला म्हणतात 8.5 एकर? वन जमीन. वन जमीन बळकावली 8.5 एकर. ते स्वतःहून राज्यपाल भवनामध्ये राजीनामा द्यायला गेले. तुम्हाला माहित नसेल, राज्यपाल भवनामध्ये हेमंत सोरेन अटक केली. राज्यपाल भवनामध्ये विरोधकांना तुम्ही संपवण्याकरता काय काय करणार आहात? ममता दीदींसारख्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, तिथली सत्ता पाहिजे म्हणून ज्या भाषेमध्ये बोलत होते, ओ दीदी, ओ दीदी, अर्थ काय त्याचा होतो लोकांना तो कळला नाही. पण ज्या पद्धतीने ती त्यांची अवहेलना करत होते, या सगळ्या गोष्टीबद्दल देशामध्ये एक तिरस्काराची भावना निर्माण झाली की हे आपला सत्तेचा वापर हा विरोधी पक्षाला संपवण्यात करताच करतायत. मी 2 मे मध्ये तुम्हाला इंटरप्ट करतो की 10 वर्षाचा कारभार सांगण्याच्या ऐवजी नरेंद्र मोदींनी आपण दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या ऐवजी पहिली घोषणा काय दिली की हा देश काँग्रेस मुक्त मला करायचा. म्हणजे हा देश तुम्ही विकासानं पुढे घेऊन जायचा नाही तर काँग्रेसला संपवून तुम्हाला पुढे जायचंय. तुमचे अध्यक्ष देशाचे गृहमंत्री काय म्हणतात, इस देश में छोटी छोटी पार्टियां हमें रखनी ही नाहीये. खतम कर. मग तुम्ही लोकशाही मार्गाने तुम्हाला लोकांनी सरकार दिलं, ते कशा करता दिलं? विरोधी पक्ष संपवण्याकरता. आणि म्हणून यांच्याकडे कोणतेही प्रचाराचे मुद्दे नव्हते. ते शेवटी वैचारिक पातळी इतकी खालावली. जो तुमचा पहिला प्रश्न आहे, तुम्ही पवार साहेबांना भटकता आत्मा म्हणता, अतृप्त आत्मा म्हणता, जिवंत माणसाला. तुम्ही उद्धव साहेबांची पार्टी नकली म्हणता शिवसेना, आणि पुढे तुमची मजल अशी गेली की बालासाहेब ठाकरे के नकली सुपूत, बाळासाहेब ठाकरे के नकली संतान. अरे याचा अर्थ काय होतो? तुम्ही बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागता आपल्या बॅनरवर. इतकी पातळी देशाच्या पंतप्रधानांची खालावली गेली. काल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांचं भाषण मी ऐकलं. तुम्ही राहुल गांधींच्या पंजोबांबद्दल, पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल बोलता, आजी इंदिरा गांधींबद्दल बोलता, आई सोनिया गांधींबद्दल घाणेरडं बोलता, त्यांचे कैलासवासी वडील राजीव गांधींबद्दल बोलता. काल तर त्याच्या इटलीच्या आजीबद्दल. अरे हा देश चाललाय कुठं? आमच्यासारखा छोट्यातला छोटा माणूस सुद्धा ठराविक मर्यादा ओलांडत नाही. का तर आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहोत, तुम्ही तर सत्ताधीश आहात. आणि म्हणून ही पातळी पूर्णपणे खालवण्याचं काम हे भाजपाने केलेलं आहे. हे फ्रस्ट्रेशन असं वाटतं तुम्हाला? म्हणजे थोडक्यात सांगा, हे भाजपचं आता फ्रस्ट्रेशन म्हणतो ना, आपल्याला एखादी गोष्ट आपल्याला हासिल करू शकत नाही किंवा आपल्याला मिळणार नाही असं जेव्हा समोर दिसतं तेव्हा मग सगळंच सोडायचं आणि मग काही वाटेल ते बोलायचं, असं काय वाटतं काय? भाजपाने 400 पारची घोषणा केली, तिथेच ते फसले म्हणतात. तिथं तर फसलेच, पण आता भाजपात 150 पार सुद्धा होणार नाही. त्यामुळं आलेलं हे फ्रस्ट्रेशन आहे. देशाचे पंतप्रधान ज्या प्रकारे भाषा वापरतात, ही भाषा त्यांचं नैराश्य अधोरेखित करते. संपूर्ण राज्यामध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला? म्हणजे तुम्हाला कसा फीडबॅक मिळाला लोकांकडून? कोकण घेतलं, मुंबई घेतलं, वेगवेगळ्या भागातलं कसं मिळालं, लोकांचा काय रिस्पॉन्स होता? मी जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, सगळ्या भागात. मी आज तुम्हाला सांगतो, उद्या शेवटचं मतदान आहे. इंडिया आघाडीचे हे कमीत कमी 35 खासदार हे निवडून येणारच. जी भाजपा घमेंडीमध्ये होता की 45+, त्यांची आला तर डबल डिजिट कदाचित आकडा येईल, नाही तर सिंगल डिजिटवरच ते भागणार आहे. या सर्व विषयामध्ये भाजप आपला वाटा आहे तो काढून घेणार असं वाटतंय का तुम्हाला? आणि जे अजित पवार गट आहे किंवा एकनाथ शिंदेचा आहे, हे कुठेतरी पाठीमागे जातील आणि त्यांनी जी आता काही राजकीय जी गेम केली आहे सगळं, तर त्यांच्या अंगावर येईल असं वाटतं का? तुमचं काय मत आहे या विषयामध्ये? भाजप हा अमरवेल आहे, ज्या झाडावर वाढतो त्या झाडाला खातो, हे मी अगोदर सांगितले नाही. 48 पैकी भाजपानं पहिल्या टप्प्यामध्ये स्वतःच्या 20 जागा ह्या डिक्लेअर केल्या, जाहीर केल्या. मित्र पक्षाची एकही जागा जाहीर केली नाही. नंतर 3 केल्या, 23 केल्या आणि सर्वे बाहेर काढला. एकनाथ शिंदेना इथं विरोध आहे, एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला इथं विरोध आहे, अजित पवारांच्या इथं विरोध आहे. आणि म्हणून भाजपानं असा प्लॅन आखला होता की तुम्हाला सगळ्या ठिकाणी विरोध आहे, आम्ही कमीत कमी 30-32 जागा लढवतो, तुम्ही 15-16 मध्ये दोघांनी काहीतरी ठरवा. पण तिथं भाजपचा प्लॅन फसला आणि आता भाजप पण त्याच ट्रॅपमध्ये आलेला आहे की यांना संपवता भाजपच स्वतः संपतोय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे संपलेले आहेतच,
पण या सगळ्या चालीमध्ये भाजपा सुद्धा पूर्ण अडचणीत आलेला आहे. भाजपाचे सुद्धा फार काही खासदार निवडून येणार नाहीत. हे जे तुम्ही म्हणताय, आकडा सांगताय 35 पर्यंत कमीत कमी मिळेल, ही संजीवनी नवसंजीवनी ठरेल का पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या याला? असं वाटतं का तुम्हाला की यातून जी तुमची इंडिया आघाडीचा जो प्रयोग म्हणू आपण आता जो केलेला आहे सगळ्या आपल्याकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी सर्वात मोठा बूस्टिंग पॉइंट ठरेल का असं वाटतंय? कधी नव्हे ते काँग्रेसच्या नेत्यांनी कबूल केलंय, कधी नव्हे ते. काँग्रेस सर्वसाधारणपणे दुसऱ्याला श्रेय देत नाही, पण काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की शिवसेना फोडल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांना समर्थन आहे. ही सहानुभूतीची लाट पवार साहेबांना समर्थन आहे आणि त्यामुळे इंडिया आघाडी एकजीव होऊन, मी तुम्हाला आज लिहून देतो, उद्याचे निकाल काही लागू देत, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार 100% येणार आहे. थोडस आपण आता स्थानिक ह्याच्यावर येऊया. मध्यंतरी काही घटना घडल्या, त्याच्यानंतर त्याचा उहापोह भरपूर झाला. अनेक ठिकाणी माध्यमांनी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले, तुम्ही मुलाखती दिलेल्या आहेत, हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. तुमचा एकंदरीत अचानक थोडासा काही स्टँड बदलल्यासारखा लोकांना वाटलं, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये गेलं ते, तुमची हितचिंतक त्याच्यामध्ये आल्या आणि लोकांना असं वाटलं की आता नेमकं काय करताय तुम्ही मेळावा घेतला, त्याच्यानंतर आपली काही भेट झाली नाही, त्यानंतर मेळाव्यामध्ये तुम्ही बोलात, काही प्रसार माध्यमांनी त्याच्यानंतरही तुमचे इंटरव्ह्यूज केलेले आहेत. तुम्ही असं म्हणालात की माझी साथ उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब किंवा उद्धव 2024 पर्यंत राहील. हा त्यावेळी अचानक आलेली रिॲक्शन आहे, प्रतिक्रिया आहे, की तुम्ही काही डोक्यामध्ये ठेवून केलेले आहे? मला तो विचारायचा विषय. ही प्रतिक्रिया त्या दिवसाची जरी आपल्या समोर आली असली तरी ही प्रतिक्रिया 21 जून 2022 ची आहे. 21 जून 2022 मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांच्या वर्षा बंगल्यावर एक बैठक सुरू होती. तिथं फक्त 16-17 आमदारच ते गुजरातला कुठं ते सुरत आणि गुवाहाटीला गेले होते. बाकी सगळे खासदार, अगदी दादा भुसे, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, उदय सामंत वगैरे सगळे बसलेले होते. 18च्या 18 खासदार बसलेले होते, राज्यसभेचे, विधान परिषदेचे आमदार खासदार. ओके. तिथं आता करायचं काय असा निर्णय म्हणजे चर्चा सुरू होती. मी इकडे गावाला होतो, मला जायला उशीर झाला. मी पोहोचलो त्यावेळेला बऱ्याचशा लोकांचं डायरेक्ट इनडायरेक्ट उद्धव साहेबांना समजवण्याचा प्रयत्न असा होता की आपण भाजप बरोबर जावे आणि सरकार टिकवूया. मी सगळे शांतपणे ऐकलं आणि मी उद्धव साहेबांना एवढंच सांगितलं की उद्धव साहेब, मी हे सगळं ऐकलं, शेवटी तुम्ही निर्णय काय घ्यायचा तो पक्षप्रमुख म्हणून तुम्ही घ्या, मी कोण सांगणार तुम्हाला निर्णय घ्यायला. पण माझा निर्णय मात्र मी तुम्हाला आत्ताच सांगतो, आत्ताच. मागणं भास्करने हा निर्णय असा सांगितला म्हणून म्हणाल, तुम्ही कुठल्याही पक्षाबरोबर जा, तो निर्णय तुमचा, पण तुम्ही भाजप बरोबर गेलात तर मी तुमच्या बरोबर नाही. असं त्यावेळी तुम्ही तिथेच सगळ्यांच्या देखत लपून छपून नाही, सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांच्या समोर मी तुमच्या बरोबर नाही, बाकी जनता निर्णय तुम्ही. त्या क्षणाला उद्धव साहेब बोलले, एका क्षणात सगळे गेले तरी चालतील, आपण दोघांनी लढू. याचा अर्थ असा की 2022 साली उद्धव साहेबांना ज्या पद्धतीनं राजगादीवरून खाली ओढलं गेलं, सत्तेवरून खाली खेचलं गेलं, ते 2024 उद्धव साहेबांना पुन्हा त्या सत्तेवर बसवेपर्यंत मी तुमच्या बरोबर. याचा अर्थ कुठल्याही खास्ता खायला, काही कष्ट उपसायला मी तुमच्या बरोबर आहे, कितीही अडचणी येऊ दे, हे मला सांगायचं होतं. परंतु थोडस कळत नकळतपणे मी कदाचित तो विस्तार न सांगितल्यामुळं असा एक मेसेज साधारण काही लोकांच्या मनामध्ये घाबरून गेला. काही जण मला बोलले की 24 नंतर तुम्ही काहीतरी निर्णय दुसरा वेगळा घेणार आहात काय, तर त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय घेणं ही भूमिका नाही. तर पुन्हा उद्धव साहेबांना सन्मानानं त्या जागेवर बसवण्याकरता जे सोसावं लागेल ते मी सोसेन करण्याची पार्श्वभूमी अगोदरची ती होती, असा विषय आहे. तुम्ही ते जो मध्यंतरी थोडा नाराज झालात, एक प्रसंग घडला आपल्या कार्यालयासमोर, जो विषय ना, तो मी काही परत ओपन करत नाही त्या विषयाला, कारण सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही मेळावा घेतलात, काही लोकांवर आपल्याच नाराज झालात, ती नाराजी दूर झाली तुमच्यातली, किंवा थोडासा मानसिक समेट म्हणू आपण, असं झालंय का की समज गैरसमज असतात घरामध्ये जेव्हा आपण, ते झाले की काही गोष्टीला तुम्ही पक्ष म्हणून कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न केलाय? मी सांगू का, ज्यांच्याबद्दल मी नाराज झालो
ते कदाचित मोठ्या पदावर दिसत असतील, मी स्पष्ट बोलतो, ती अतिशय छोटी माणसं आहेत. त्यांना त्या पदाचं महत्वच कळलेलं नाही, त्या पदाचं गरिमच त्यांना कळलेलं नाही. आपण केवढ्या मोठ्या पदावर आहोत त्या पदाचं महत्व त्यांना कळलं नाही. पण मी सांगण्यापेक्षा त्याच्यावर तुम्ही एक लिहिलेला लेख जो आहे तो माझ्या वाचनात आलेला आहे. त्यांची जागा आणि त्यांना त्यांच्या मर्यादा तुमच्या लेखातून स्पष्ट झालेल्या आहेत. पद मोठं आहे पण त्याच्यावर असणारी माणसं खूप छोटी आहे आणि ही माणसं कधीच विश्वासार्थ नसलेली माणसं आहेत. पण हे अशा परिस्थितीत इतकं स्पष्ट कोण बोलणार नाही. तर मी तुम्हाला सांगतो की ही जी माणसं आहेत ही कधी विश्वासार्हता किंवा विश्वास ठेवण्याच्या योग्यतेची माणसं नसलेली माणसं आहेत. त्यावेळची जी माझी लढाई होती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लढाई पोचायला पाहिजे होती. मी तुम्हाला परवांच्या रत्नागिरी सभेतलं सांगतो, सुभाष बनेंनी मला मी व्यासपीठावर चढलो, रत्नागिरीमध्ये मला मिठी मारली. अरे म्हणाले, समोरच्या माणसाने तुझ्या आई बहिणीबद्दल शिव्या दिल्या, तुला दुःख आहे पण त्याचा फायदा महाराष्ट्राला होतोय. सुभाष बने मला काय म्हणायचं, मी याच्यात मालवणमध्ये काय बोललो ते शब्द समजून घ्या, माझ्या विरोधात काय बोलले गेले ते शब्द समजून घ्या. परंतु आमचे तुम्ही ज्यांच्यावर नाराज आहे म्हणतो त्यांना त्या पदाचं महत्वच कळलं नाही आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल नाराज समाधान वगैरे काय नाही, त्यांच्या मर्यादा तेवढ्याच आहेत, मी समजून. थोडस म्हणजे तो हा शब्द वापरायचा की नाही मला मी विचार करतोय. थोडस तुम्हाला या निमित्ताने किंवा ह्या प्रसंगाने, निमित्त नाही म्हणता येईल, या प्रसंगाने एकाकी पाडायचा प्रयत्न झाला. तुम्ही पडणार नाहीत ही वेगळी गोष्ट, पण तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं आपलं सेटल आहोत, असा काय विषय झालाय का? असं आहे, मी सांगितलं ना की ही कुवत नसलेली माणसं आहेत. मी तुम्हाला सांगतो, त्यांना असं वाटलं की आता हे भास्कर जाधवला खूप प्रकरण शेकणार आहे, खूप महागात पडणार आहे. आता भास्कर जाधव विरुद्ध एक बलाढ्य शक्ती अशी लढाई होईल आणि मग त्यांना काय पूर्वीचं कुठं माझ्याबद्दल असूया जी होती तर त्यांना असं वाटलं होतं की भास्कर जाधव याच्यावर आता भरपूर बॅकफुटवर जाईल. आता भास्कर जाधव आहे, गर्व नाही आहे. ते त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांनी विचार केला. मला माझ्या मर्यादा माहिती होत्या, मी काय त्यांना अंगावर जे पूर्वी पण घेतलेलं होतं. लक्षात आहे, माझं वैयक्तिक भांडण तर काहीच नाही. आणि माझं कसं आहे सतीशराव, एखाद्या विषयात एखाद्या फैसलशी माझ्या नाही तर तो तेवढाच विषय बाजूला ठेवतो. व्यक्ती नाही तोडायची, माणूस नाही तोडायचा. परंतु काय काय लोक कसं होतात, व्यक्तिगत जातात. तसं ह्यांचं झालेलं होतं. हे जे सिंधुदुर्गवाले आहेत, मी तुम्हाला आज सांगतो, त्याचा त्यांना फटका बसलेलाच आहे, जबरदस्त त्यांना फटका बसलेला आहे. महिलांनी त्या क्लिप इतक्या व्हायरल केल्या जे माझ्या आईबद्दल, माझ्या बहिणीबद्दल, माझ्या पत्नीबद्दल किंवा माझ्या मुलाबाळांबद्दल जे काही शब्द वापरले गेले ते महाराष्ट्रामध्ये ह्या क्लिप फिरलेले आहेत. भाजपाला ह्याचे खूप परिणाम भोगावे लागलेले आहेत. भाजपानं स्ट्रिक्ट वॉर्निंग केली होती की यांना कुठल्याही जाहीर व्यासपीठावर उभं करू नका, मला दाखवा एक जाहीर व्यासपीठ यांना मिळालेलं. त्यामुळे हे जे कोणी आहेत ना, हे यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. ते काय आहेत हे सर्व शिवसैनिकांना कळून चुकलं. मला थोडस परत तुमच्या राजकीय कारकिर्दीच्या ह्याच्यावर आहे ना, 40-42 वर्ष तुम्ही संपूर्ण राजकारण झालेली विविध पदं भूषवलेली आहेत. तुम्ही खूप मोठ्या पदावर पण तुम्ही काम केले, आता पण आहातच, नाही असं नाही. अनेक वेळा तुम्ही फार आक्रमक होता स्वतः आणि तो तुमचा स्थायी भाव आहे. तर म्हणजे तो काही बदलला, एवढ्या वर्षात बदललाय, तो बदलेल की नाही तर तुम्हालाच माहिती आहे. परंतु कधी विचार करता म्हणजे तुम्ही हे अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या तत्वाशी म्हणा, एखाद्या विषयावर म्हणा किंवा एखादी बाजू असेल, पक्षाची असेल, शक्यतो जास्त करून सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात पक्षाचीच विषय असतो, संघटनेचा विषय असतो. आणि मग जेव्हा तुम्ही शाब्दिकरित्या तुटून पडता किंवा आपल्या तत्वाच्या नुसार तुम्ही आक्रमक पद्धतीने भिडता, असं म्हणून नडता भिडता, असं अशा वेळी तुम्ही परिणाम काय होईल ह्याची विचार कधी केलाय किंवा करता का? म्हणजे आता सुद्धा ह्या स्टेजला सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आक्रमक पद्धतीने बोललेला आहे, बोलता आहात अजूनही. हा मला थोडासा पर्सनल तुम्हाला विषय विचारायचा. कसं आहे की कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी मी 1000 वेळा विचार करतो, 1000 वेळा. सुदैवानं मी आक्रमक आहे, मी खूप मला पटकन इतका राग येतो, भयानक राग येतो, पण माझ्या तोंडून कधी कोणाबद्दल वावगा शब्द गेलेला नाही. बरोबर, की ज्याच्याबद्दल मला माफी मागावी लागली, मला माघार घ्यावी लागली, असं कधी झालं नाही. पण एकदा का माझ्या तोंडून बाण सुटला की त्याच्या परिणामाची पर्वा हा विषय माझ्या डोक्यात पण येत नाही. जे काय घडेल ते बघू नंतर. आता झालंय ना, येस,
बऱ्याच वेळेला अशी चर्चा होते की किती अंगावर संकट घ्या. मग मी सर्वांना कबूल करतो, नाही आता मी याच्या पुढे काही संकट अंगावर घेणार नाही, मी आता कोणाला वाईटपणा घेणार नाही, तुम्ही काळजी करू नका, मी कोणाला काय बोलणार नाही. पण समोर जर चुकीचं काही दिसलं, ते सहन होत नाही. अन्यायकारक काही दिसलं, पक्षाच्या विरोधात काही दिसलं, हे तत्वाला धरून नाही असं वाटलं की मग मला तो विसर पडतो की आपण हे कबूल केलंय सर्वांना, घरच्यांनाच किंवा मित्रमंडळीला, की असं मी आता मी फार वाद अंगावर ओढून घेणार नाही थोडक्यात. पण अन्यायकारक आहे ना, चुकीचं आहे ना, मग मला गप्प बसता येत नाही, मग मी तिथे पेटून उठतो. दुसरी गोष्ट काय होतं, चांगलं की वाईट ते तुम्ही लोकांनी ठरवा, पण माझ्या शब्दाचा मार हा समोरच्या माणसाला प्रचंड बसतो, हे मी कबूलच करतो. म्हणजे त्याच्यात जरी वल्गरपणा नसला, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी नसली, तरी सुद्धा माझ्या शब्दाचा मार बसतो. नाही, तुमच्याकडे तेवढी शब्द आता त्या दिवशी संपदा आहे. अजित पवाराबरोबर मी दौंडला इथून ठरवून गेलो होतो काही बोलायचं नाही, पण एकच टिप्पणी केली, एवढी त्यांच्या वर्मावर बसली. मलाच नंतर वाटलं अरे आपण हे काय आता नाही बोलायचं ठरवलं होतं, पण आता कसं काय होतं. त्यामुळे माणसं दुखावतात, ही गोष्ट खरी आहे, माणसं दुखावतात. पण कालांतरानं मी जेव्हा कधीतरी त्यांची माझी भेट होते, ते समोरून आले तर मी स्वतः हाक मारतो. मी कधी असं मनामध्ये ठेवत नाही, तो इगो ठेवत नाही का? अगदीच नाही. म्हणजे अगदी नारायणराव राणे सुद्धा मागच्या वेळेला समोर आले, नमस्कार, ते तोंड फिरवलं, तो त्यांचा गुण झाला. बरोबर. पण एक सिनियर माणूस आहे, आपण नमस्कार करतो. देवेंद्र फडणवीस मी टिप्पणा करतो, आले समोर, उपमुख्यमंत्री आहेत, नमस्कार. त्यामुळे व्यक्तिगत मी ठेवत नाही. पण तुम्ही म्हणता तसं परिणामांची तर मी अजिबात पर्वा करत नाही. भीती हा विषय माझ्या मनाला स्पर्श सुद्धा करत नाही कुठे फिरताना. पण आम्ही ठरवतो मात्र की याच्या पुढे असं काही करायचं नाही, पण तो पाळलं जात नाही, ही गोष्ट खरी आहे, आणि मग घरच्यांना त्रास होतो. हे देवेंद्र फडणवीस नाव घेतलं म्हणून तुम्ही तालिका अध्यक्ष होतात, बरोबर आहे, आणि 12 आमदारांना तुम्ही सस्पेंड केलं. मला एक सांगा, जेव्हा त्या चेअर मध्ये बसला होता तुम्ही, तेव्हा असं एक क्षण असं मनात आलं की तुमच्या की आपण एवढा मोठा डिसिजन घेतोय, घेऊ की नको घेऊ, असं काय झालं होतं का? म्हणजे तुमची ते स्टाईलनी तुम्ही गेलातच, त्या नियमाला धरून तुम्ही ते सस्पेंड केला, पक्षाच्या ह्याच्यानुसार गेला. तेव्हा असं कधी वाटलं का काय आपण असा निर्णय थोडासा चेंज करूया किंवा मागे घेऊया, कसं असं काय झालं का त्याच्यात? दोन गोष्टी त्यात घडल्या. हा, पहिली गोष्ट, तो निर्णय 100% बरोबर होता. बरोबर. त्यांनी चेंबरमध्ये येऊन जे काही वर्तन केलं होतं, मला मारण्याचा प्रयत्न केला होता, हे हो. 100% चुकीचं होतं. मी चेअरवर येऊन जे काही कथन केलं ते आजपर्यंत कुणी केलं नव्हतं, त्यातला एकही शब्द खोटा नाही. या सगळ्या मधल्या काळामध्ये मी सांगतो तुम्हाला की अर्धा पाऊंडच गेला, सभागृह ऍडजॉर्न करावं लागलं वगैरे वगैरे. त्याच्यावर माझ्यावर खूप मोठा प्रेशर आलं होतं की तुम्ही धाडस करू नका. खूप मोठं भाजप सारखं म्हणून खूप मोठं म्हणजे दिल्लीतून प्रेशर आलं होतं तेवढ्या कालावधीत. दिल्लीतून प्रेशर आलं होतं, म्हणजे थोडक्यात त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. मी बोललो मी काय नेहमीचा म्हणजे रेग्युलर सभापती उपसभापती नाहीये, चेअरवर बसलो तर मी न्यायच करीन. चेअरवर नाही सरकारने बसवलं तर त्या जो कोणी बसेल तो त्याचा तो ठरवेल. पण मी बसलो तर मी तुम्हाला एकच सांगतो, हे असल्या दबावाला मी भीक घालणार नाही. माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. आणि मी फोन ठेवून दिला. मी घाबरणारा माणूस नाही, म्हटलं हे असले दबाव माझ्यावर आणायचे नाही. या दरम्यानच्या काळात ते झालं. एक दुसरी गोष्ट, तुम्ही पर्टिक्युलर देवेंद्र फडणवीस बद्दल विचारलं म्हणून सांगतो. ते आठवा तो सीन, देवेंद्र फडणवीस म्हटले, भास्करराव आम्ही तुमची माफी मागितली आतमध्ये. देवेंद्र फडणवीस बोलले, तेव्हा मी चटकन बोललो, मी उघडं तुम्हाला मला पाडायचं नव्हतं, पण मी तुम्हालाच पाडतो. तुम्ही माफी नाही मागितली, आशिष शेलारांनी चंद्रकांत दादानी माझी माफी मागितली. ते देवेंद्र फडणवीसला मी उघडं पाडायला तिथं नको होतं, हे मला नंतर फील झालं. त्यांनी माझी माफी मागितली हे बोलला, पण नंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा फसले. त्यांनी सांगितलं असं आत काही झालंच नाही. तुम्हीच सांगताय 2 मिनिटापूर्वी की आम्ही चुकलो म्हणून माफी तुमची मागितली, आणि तुम्ही सांगता आतमध्ये काही झालंच नाही. थोडस क्षणभर तेवढं वाटलं होतं की याला आपण उघडा पाडायला नको होता. बऱ्याच वेळा पॉलिटिकली राजकीय क्लुप्त्या असतात, म्हणजे पण तुमचं तत्व आणि राजकीय क्लुप्त्या याच्यामध्ये थोडं एकमेकाला ओव्हरलॅप होते असं वाटतं. म्हणजे तुम्ही एकदम तत्वाला धरून जाता आणि कधी कधी राजकीय क्लुप्ती मागे पडते. एखादा दुसरा माणूस कदाचित असा विचार केला असेल, एवढ्या मोठ्या पक्षाला आपल्याला सध्या अंगावर का घ्यावा म्हणून, असं कदाचित एक माणूस म्हणून शक्यता असेल. खरं तर तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे की जे मी करायला पाहिजे ते माझ्याकडनं होत नाही. मी खरं ते बोलणार आहे, मला खोटं बोलता येत नाही.
की मी राजकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये हे असे डावपेच खेळण्यामध्ये मी कमी पडतो, मी माझ्या तत्वाला चिटकून बसतो. तुम्ही म्हणता त्या पद्धतीने एवढ्या मोठ्या पक्षाला मी तिथे अंगावर घ्यायला नको होता. असं जर मी केलं असतं तर ते मला शक्य होतं. तसं मी म्हणू शकलो असतो, मी तालिका सभापती आहे, मी काय आता काही निर्णय घेणार नाही, मी काय बसणार नाही, तुमचे कोण आहेत पद उपसभापतीच तेव्हा होते, त्यांना बसवा. पण मी पळ काढला नाही. सर्वांनी मिळून सांगितलं की हा निर्णय आता भास्कररावांनीच काय तो घेतला पाहिजे, कारण तेव्हा झिरवळ होते उपसभापती. मी हटलो नाही. तुम्ही म्हणता तसं माझ्या ठिकाणी एखादा राजकीय माणूस जर असता तर तो म्हटला असता आपण ह्या वादात न पडलेलं बरं. पण मी मात्र तसूवर हल्लो नाही, ही गोष्ट खरी आहे. ओके, आता परत आपण शेवटच्या टप्प्यात येऊ आणि निवडणुकीच्या याच्यावर आपल्या भागातला वातावरण कसं आहे, कोकणामध्ये काय होईल असं वाटतं? ठीक आहे, तुम्ही 35 जागा म्हणताय, पण इकडच्या 2 सीटचं कसं होईल? म्हणजे ही इथली रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडची. पहिली गोष्ट, विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडून येतील, आलेलेच आहेत. ओके, त्याला काही अडचण नाही. तिसरी गोष्ट, या सगळ्यामध्ये रायगड आणि जी रत्नागिरीची जागा जी आहे, अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे, अनंत गीते खूप मोठ्या मताने निवडून आले असते, सुनील तटकरे जवळपास दिसले नसते. किंबहुना सुनील तटकरेंचं अंतर्गत राजकारण मी तुम्हाला सांगतो, त्यांनी भाजपाशी संधान बांधलं होतं की मला राज्यसभा द्या आणि ही भाजपाने सीट लढवावी. पण तसं घडू शकलं नाही. त्यामुळे सुनील तटकरे मैदानात उतरले. पण शेवटच्या क्षणाला सुनील तटकरेंनी, आता आपण म्हणू पैसा वापरला वगैरे, आता हे राजकारणामध्ये शेवटी जिंकून यायचं असेल तर प्रत्येक जण आपापला करतो. त्याच्याबद्दल फार बोलण्यापेक्षा शेवटच्या टप्प्यामध्ये सुनील तटकरेंनी खूप चांगला उठाव केला, मोठी यंत्रणा राबवली, साधन सामुग्रीची अजिबात कमतरता पडू दिली नाही. त्यामुळं ती लढाई चुरशीची झालेली आहे. पण तरी देखील अनंत गीते हे चांगल्या फरकाने निवडून येतील. या 2 कोकणातल्या झाल्या. ठाण्यामध्ये राजन विचारे सुद्धा 100% निवडून येईल, कारण तो आमचं ठाणच आहे कोकण. पालघरची सीट आपली निवडून येईल आणि मुंबई मधल्या 6 पैकी 5 जागा आजच निवडून आलेल्या आहेत. 6व्या जागेबद्दल थोडस टफ होईल अशी, कारण तो काँग्रेसने अजिबातच अननोन उमेदवार दिलेला आहे, कधी कोणाच्या लक्षात नाही, कोणाच्या चर्चेत नाही. पण मुंबईतला माहोल बघितला तर राजकीय बोलायचं झालं तर 6 सीट येतील. परंतु जर सत्य बोलायचं म्हटलं तर 5 जागा 100% येतील. 6व्या जागेबद्दल खूप मोठा संघर्ष होईल, असं कोकणाचं एकंदरीत आपलं कोकण. ओके, इथला जो पार्ट आहे, म्हणजे ह्या दोन्ही सीट मधला एक कॉमन पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल की मुस्लिम वोटर्सचा रोल ह्याच्यामध्ये फार महत्वाचा आहे. तुम्हाला तो जाणवला असेल किंवा अनुभवला असेल, तुम्हाला आहातच तुम्ही त्याच्यामध्ये. एखादी सीट म्हणजे इथे जरी विनायक राऊत आणि राणे यांच्यामध्ये कुठची सीट निवडून आणि तिकडे तटकरे आणि गीते यांच्यामध्ये, तर मुस्लिम जो खाडीपट्ट्यातला मुसलमान समाज आहे यांचा रोल फार महत्वाचा आहे. म्हणजे साधारण 14 लाख आणि वरची काही आपण वोटिंग पकडले इकडचं, तर 60-65% आपण मतदान पकडलं तर 1-1.25 लाखाचं जे वोटिंग आहे हे चेंजिंग पॉइंट ठरेल असं वाटतं एकंदरीत. याच्यावर तुमचं काय मत आहे याच्यावर? पहिली गोष्ट, आपल्या कोकणामध्ये असा कडवट हिंदू मुस्लिम वाद नाही, कडवट ह्या सांगतो, कडवट हा हिंदू मुस्लिम वाद नाही. या वेळेला मुस्लिम समाज हा पूर्णपणे भाजपाच्या विरोधातच होता, नरेंद्र मोदींच्याच विरोधात होता. होय, म्हणजे तरी सुद्धा एक 10-20% मतदार हा पक्षाला मानणारा असतो, स्थानिक उमेदवाराला मानणारा असतो. त्यामुळे ही मतं सगळी आपल्या इंडिया आघाडीला किंवा महाविकास आघाडीला मिळाली असती असं मी म्हणणार नाही. यातली 10-20% मतं मुस्लिमांची कदाचित युतीला मिळाली असती. पण जे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी रत्नागिरीमध्ये येऊन जे भाषण केलं, हिंदू मुस्लिम, त्यांना हे भान नाही राहिलं. मी उत्तर प्रदेशमध्ये नाहीये, मी महाराष्ट्रात कोकणात आहे. त्यामुळं जो कोणी मुसलमान त्यांच्याबद्दल सिंपती राखून होता, थोडाफार जो काय होता, तो सुद्धा बहुतांशी वळला आणि तो मतदार हा इकडे विनायक राऊत आणि तिकडे अनंत गीतेनाच मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे साधारण एक आपण अंदाज असा काढला चर्चेतले मुद्दे तुमच्या, तर CA असेल, NRC सारखे कायदे असतील, कदाचित
आपण आता म्हणालो तसं संविधान बदलण्याचा जो काही प्रोपोगंडा झाला असेल, त्याचा जो तुमचे पक्ष प्रमुखांनी अनेक भाषणांमधून केलेला उल्लेख असेल, वन नेशन वन इलेक्शन नावाची ही गोष्ट असेल, आणि हे सगळे जे मुद्दे पुढे आलेत ह्या मुद्द्यावर आणि परत देशाच्या पंतप्रधानांनी असं म्हणावं की तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र मंगळसूत्राचा मुद्दा असेल, प्रॉपर्टी असेल, मांस खाणारे, मटन खाणारे, अरे काय देशाचा पंतप्रधान कुठल्या भाषेत हे सगळे मुद्दे. पण ह्या सगळ्या मुद्द्यांना जबरदस्त जर हवा कोणी देशात दिली असेल तर ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिली. जबरदस्त एक. आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भाषण ती पूर्ण लोकांच्या समोर आली नाही. प्रियांका गांधींची भाषणं जी काही झालेली आहेत ती भाषणं सुद्धा बेफाड झाली. आणि पवार साहेब जे काय त्यांच्या अनुभवाचे बोल देत होते, त्यामुळं महाराष्ट्रापुरेसं बोलायचं झालं तर महायुतीला खूप अवघड जाईल, जड जाईल अशी परिस्थिती आहे. कन्क्लुजन पॉइंट असा आहे की आतापर्यंत भाजपने, भारतीय जनता पार्टीने काही मुद्दे ठेवलेले आहेत, त्याचे खुलासे तुम्ही करत बसलात. पण आधी पहिली वेळ अशी असेल की तुम्ही लोकांनी मांडलेले मुद्द्यांचे खुलासे त्यांना करावे लागतात. तर इथे यामध्ये काहीतरी बदल अपेक्षित आहे असं तुमचं मत आहे. धन्यवाद आमच्याशी इतका वेळ चर्चा केली आणि आपण सविस्तर, मला असं वाटतं की औपचारिकता न ठेवता आपण ही चर्चा केलीच, पण मला वाटतं 4 जून नंतर परत आपण एकदा बसूया आपण की आपला काय कुठे चुकलं, अनुभव कुठे चुकला, अभ्यास कुठे चुकला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना खरोखर मला महाराष्ट्र कळला की न कळला या विषयावर सुद्धा मला चर्चा आवडेल. हा पार्ट 1 आपण समजूया, पार्ट 2 आपण उर्वरित भाग, आणखी बऱ्याच गोष्टी आपण बोलायच्या. तर आपण बोलात, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.